नमस्कार. द स्पोकन हार्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज मी मौनाची शक्ती या विषयावर बोलणार आहे. शब्द हे शस्त्र आहेत, ते जपून वापरा असे म्हटले जाते. ते अगदी बरोबर आहे. शस्त्राने झालेली जखम कालांतराने भरून निघते, पण शब्दांनी झालेल्या जखमा खोलवर असतात. त्याचे व्रण दिसत नसले तरी हृदयात खोलवर जखम करतात. त्या जखमा कायम ताज्या असतात. जरा देखील आघात झाला तर त्या पुन्हा जिवंत होतात. शस्त्रांची जखम औषध पाणी केले की बरी होते, पण शब्दांच्या जखमेला कुठलंही औषध नसतं. किंबहुना कोणतंही औषध ती जखम बरी करू शकत नाही. म्हणूनच म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीचा, व्यक्तीचा राग आला की क्षणभर थांबलं पाहिजे. लगेचच प्रतिक्रिया देणं योग्य नव्हे. कारण बरेचदा रागारागात केलेल्या कृतींचा, शब्दांचा नंतर पश्चाताप होतो. आपण असे वागायला नको होते हे देखील वाटायला लागतं. पण भात्यातून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द परत घेता येत नाही. हे थेट मनाला लागतात आणि हळूहळू व्यक्ती मनाने दूर जातात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात. आपण अनेकदा क्षणिक रागात सगळं काही बोलून टाकतो आणि नंतर पश्चाताप करतो, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. समोरचा माणूस शांत दिसतो, पण आतून तुटलेला असतो. म्हणूनच शांत राहणं ही कमजोरी नसते, तर ती नातं वाचवण्याची ताकद असते. प्रत्येक वेळी जिंकणं, प्रत्युत्तर देणं महत्त्वाचं नसतं. कधीकधी नातं टिकवण्यासाठी स्वतःला थांबवणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण शब्दांनी जिंकलेले वाद काही क्षण टिकतात, पण जपलेलं नातं आयुष्यभर टिकतं. एखादी व्यक्ती त्याच्या स्वभावामुळे कायम आठवणीत राहते. म्हणून बोलण्यापूर्वी एकदा विचार करा आणि एक छोटा थांबा अनेक संबंध, नाती तुटण्यापासून वाचवू शकतात. मौन ही एक शक्ती आहे. मौन देखील बरंच काही बोलून जातं. त्यामुळं कोणत्याही गोष्टीवर आपली प्रतिक्रिया देण्याआधी, राग व्यक्त करण्याआधी जरा वेळ मौन धारण केल्यास अनेक अडचणींवर मात करता येते. विचार आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि मौनाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.